आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वहिनी, दर्शन तर झालं, मग आपण ह्या गेटनी कुठे जातोय? तेजू, मला ना घराची फार आठवण येते ग। आपण एकदा घरी जाऊन येऊयात ना? घरी? आता? अगं पण आता घरी कशासाठी जायचंय? तेजू अगं 2-3 दिवस झाले मी इथेच आहे माहेरी। मला ना भागू आणि राजूशिवाय करमतच नाहीये। आपण एकदा त्यांना जाऊन भेटूयात। त्यापेक्षा ना आपण एक काम करूया, आपण त्यांनाच बंगल्यावर बोलून घेऊया। वहिनी पण तू नको ना जाऊ, तू थांब ना माझ्या बरोबर अजून काही दिवस। तेजू, अशी कायमची थोडी ना राहू शकते मी माहेरी। त्यापेक्षा तू एक काम कर, तू आणि छोटी आई तुम्ही दोघी काही दिवस आपल्या घरी राहायला या, म्हणजे तुम्हालाही जरा बरं वाटेल। वहिनी, तुला दादाची आठवण येते ना? खरं खरं सांग बरं। तेजू, तसं काही नाहीये। तुझ्या सोबत राहायचं झालं तर मग मला माझे कपडे लागतील ना। मी अगदी मोजके कपडे घेऊन आले होते। बरं, एक काम करू, निदान कपडे घ्यायला तरी घरी जाऊयात। हा नाही, कपडे ना, कपडे आपण दादाकडनं मागून घेऊ, तो घेऊन येईल। त्याच्यासाठी तुला जायची काहीच गरज नाहीये। पण तुला चालण्याची गरज आहे। तू थोडी जर चाललीस ना तर दिवसाचे स्टेप्स आणि एक्सरसाइजचं टार्गेट पूर्ण होईल। आणि तसंही तुला पावसात फार जास्त बाहेरही पडता येत नाही ना। हे काय, इथेच घर आहे आपलं, लगेच घरी पोहोचू। चालता चालता कधी घर येईल ना तुला कळणार पण नाही। चल। वहिनी पण ते चालण्याने मला त्रास पण होऊ शकतो ना। नाही होणार त्रास, आणि जर झालाच तर आपण लगेच रिक्षा बोलून बंगल्यावर जाऊयात, मग तर झालं। नको ना वहिनी, घरी चल चल, अगं इकडेच आहे, काही नाही होणार, ये वहिनी पण लगेच नको ना. पोहोचू। वहिनी नको ना। अरे या सूर्यकांतराव, या बसा। तुम्हाला आज इथं बघून खूपच आनंद झाला। बोला, कसं येणं केलं? साहेब, आपल्या पतपेढीत एक नवीन योजना आली असं ऐकलं होतं मी, त्याच्याबद्दल विचारायचं होतं। हो, योजना भरपूर आहेत। तुम्हाला नेमक्या कुठल्या योजनेबद्दल माहिती हवी आहे? मला ते कर्ज पाहिजे होतं, आणि कर्जासाठी नवीन योजना आली असं मी ऐकलं होतं। त्याचा मला फायदा मिळू शकेल का? म्हणजे त्याचा हप्ते बिप्ते व्याज बीज सगळं वेळेत भरेन। अहो सूर्यकांतराव, योजना भरपूर आहेत, पण यातली एकही योजना तुमच्या कामाची नाही। या प्रत्येक योजनेला काही ना काहीतरी क्रायटेरिया आहे। साहेब, असं नका म्हणू, पैशाची लय गरज आहे मला। अहो सगळं कळतंय मला, पण या योजना वार्षिक उत्पन्नाच्या बेसवर दिल्या जातात। तुमचं वार्षिक उत्पन्न बघितलं जातं आणि ते जर उत्पन्न एका विशिष्ट आकड्याखाली बसत असेल तरच तुम्हाला या योजनेचा फायदा मिळतो। तुमचं वार्षिक उत्पन्न जरा जास्तच आहे, त्यामुळं पतपेढी तुम्हाला ही योजना नाही देऊ शकत। बोला मॅडम, तुम्ही इतका वेळ बाहेर बसला होता म्हणून तुम्हाला आता बोलवून घेतलं। वय मी ते नोकरीचं विचारायला आले होते। ते बाहेर मी पॅम्पलेट बघितलं की पतपेढीमध्ये एक जागा रिकामी आहे, तर त्यासाठी अर्ज द्यायला आले होते। बघू अर्ज। मॅडम, तुमचं क्वालिफिकेशनही नाही आणि तुमचा एक्सपिरियन्सही नाही आहे। हो, मला माहिती आहे, मी आधी कुठंच काम नाही केलं, पण मी लगेच शिकेन खरंच। सुरुवातीला तुम्ही मला जास्त पगार नाही दिला ना तरी बी चालेल। एकदा का मी काम शिकत गेले की मग तुम्ही माझा पगार वाढवत जा। मॅडम, कॅन यू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली? हां, सॉरी मॅडम, आम्हाला पब्लिक रिलेशन ऑफिसर हवं आहे, आणि जर का तुमचं इंग्रजी चांगलं नसेल तर हा जॉब तुमच्यासाठी नाही आहे। आम्हाला कमीत कमी 2 ते 3 भाषा बोलणारी चांगली व्यक्ती पाहिजे। अहो सर, तुम्ही एकदा विश्वास तर ठेवा माझ्यावर, मी खरंच तुम्हाला नाराज नाही करणार। मॅडम, तुमच्याकडे डिग्री नाही आहे, कम्युनिकेशन स्किल्स नाही आहे, यू डोंट नो हाऊ टू टॉक, आणि तरी तुम्हाला असं वाटतं की मी नोकरीवरती ठेवावं तुम्हाला। मॅडम, असं केलं तर माझी नोकरी संकटात येईल। सर हे बघा, मी खरंच शिकेन। तुम्ही शिकवलं ना की मी लगेच लगेच समजा शिकून घेईन। तुम्ही एक संधी द्या मला। सॉरी, वी डोंट ट्रेन एनीवन। तुम्हाला जर का इंग्रजी येत नसेल तर तुम्ही जाऊ शकता। मॅडम, तुम्हाला समजत नाहीये का? आम्ही काही ते ट्रेनिंग द्यायला नाही बसलो, तुम्ही आमचा वेळ वाया घालवताय। प्लीज निघा इथून।
वहिनी वहिनी मला खूप खूप दम भरल्यासारखं वाटतंय वहिनी. खूप थकल्यासारखं होतंय वहिनी. आपण ना पूर्ण रिक्षा पकडू आणि सरळ बंगल्यावर जाऊ वहिनी. मला ना ऐक माझं वहिनी, मी अजून नाही चालू शकणार वहिनी. तेजू अगं इथे 4 पावलांवर तर घर आहे आपलं. तू घरी गेलीस ना की छान आराम मिळेल तुला. तुला आता जास्त त्रास होत असेल तर इथे 2 मिनिटं बसतेस का? नाही नाही नाही, आता बसून ना काहीच होणार नाही वहिनी. वहिनी मला ना असं वाटतं हे सगळं माझ्या जास्त चालण्यामुळे मला होतोय हा त्रास. त्याच्यापेक्षा ना आपण बंगल्यावर जाऊ. बंगल्यावर गेलो ना म्हणजे मला तिथं थोडा आराम पण मिळेल. दादाकडे गेलो ना उगाच सगळे काळजीत पडतील वहिनी. त्याच्यापेक्षा बंगल्यावर जाऊ आपण सरळ. तेजू अगं थोडं धीर धर. इथेच घर आहे आपलं. लगेच पोहोचूयात आपण. हा चल ये सावकाश जाऊया. ये. मला खरंच हे जास्त चालल्याने ना मला खरंच आता त्रास व्हायला लागलाय. अगं आपण हळूहळू जाऊयात. काही घाई नाही आपल्याला. साहेब हे सगळं शांततेत होऊ शकतं ना. काय झालं नक्की? अहो कसं शांततेत होणार? यांना सांगितलेलं समजत नाहीये. अहो यांना मराठी सोडली तर दुसरी भाषा येत नाही आणि यांना नोकरी हवी. अहो पतपेढीचे काही नियम असतात, कायदे असतात, ते आम्हाला पाळावे लागतात ना. मला सांगा तुमच्या नोकरीत नक्की काय काम करायचं? पब्लिक रिलेशन ऑफिसर. त्यामध्ये कसं आहे ना सर, की लोकांशी त्यांच्याच भाषेत बोलून त्यांच्याशी संवाद साधावा लागतो. त्यांच्या अडचणी दूर कराव्या लागतात. त्यांना सोल्युशन द्यावं लागतं. लोकांसोबत अशा भाषेत बोललं गेलं पाहिजे की त्यातून पब्लिक आपल्याशी जोडले जाईल, पतसंस्थेशी जोडले जाऊ शकते. हो एवढंच ना. माणसांबरोबर बोलायचं ना. त्याच्यात आमची धनुतर बेज आहे की. काय अडचण आहे मग? लँग्वेज प्रॉब्लेम आहे. त्यांना इंग्रजी बोलता येत नाही. साहेब माणसं जोडायला कशाला इंग्रजी आलं पाहिजे हो? भाषेचं बंधन कशाला पाहिजे? इथं येणाऱ्या माणसांशी मनापासून बोललं की झालं की मग. भाषेचाच विषय आहे ना. मग मला सांगा मराठी भाषा तुमच्या दृष्टीनं भाषा नाही का? हो साहेब लोक एकमेकांशी जोडली जातात ना ती संस्कृती आणि परंपरेमुळेच. आणि या दोन्ही गोष्टींमध्ये आपल्या मराठी भाषा एवढी श्रेष्ठ कुठलीच भाषा नाही. माहिती तुम्हाला? आणि धनु जी बोलली ते लोकांना कळणं महत्वाचं आहे ना. हे आधी समजून घ्या तुम्ही. हे त्या भाषेच्या बंधनात अडकून आणि भावना नसलेला माणूस तुमच्या डोक्यावर ठेवण्यात ना तुमच्या पतपेढीचं नुकसान आहे. तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त कळतं का? ते आता तुम्ही ठरवा साहेब. पण काय ना मला तुम्हाला जे काही सांगायचंय ना ते नीट तुम्हाला समजावं लागेल मला. त्याशिवाय तुम्हाला नीट कळणार नाही.